मुंग्यांचं वारू आणि स्वामी. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निर्भीड अरण्यात एका स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारूळ झालं, मात्र त्याने समाधीभंग केली नाही. एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारूळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड तोड्यास भयभीत झाला. इतक्यात त्यांची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कोठे झाला, कधी झाला, कोठे झाला याची नोंद कुठे आढळत नाही. स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला नाही. म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो.